कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सर मागाशी मी तुम्हाला एका ऍप बद्दल बोललो होतो, ॲग्रीमित्र. तर मागच्या वर्षी आमच्या कंपनीने ऍप्लिकेशन बिल्ड केलं होतं. म्हणजे शेतकऱ्यांना काय अडचणी असतील, काय शंका असतील, म्हणजे पिकांबाबत शंका, त्या दूर करून त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल यासाठी मदत केली आहे. थोडं इलॅबरेट करून सांग ना प्लीज. शुअर सर, या ऍप्लिकेशनमध्ये काही सेक्शन्स असतात, जसं की शेतकऱ्याने आपल्या शेतातील माती तपासणीसाठी कधी घेऊन जावी, वातावरणाचा अंदाज कसा घ्यावा, कोणत्या हंगामात कोणतं पीक घ्यावं, याबाबतचं सर्व मार्गदर्शन अगदी सहजरित्या ऍप्लिकेशनद्वारे मिळू शकतं. इंटरेस्टिंग. ॲप डेव्हलप कसं झालंय? सर, अगदी एका टेक्नॉलॉजीचं नाव नाही घेता येणार, पण हे ऍप्लिकेशन ग्रो करण्यामागं वेगवेगळ्या डिपार्टमेंटची मेहनत आहे. त्यामध्ये मी टेस्टिंग डिपार्टमेंट सांभाळत होतो. ओके. सर, तुम्ही तुमचा पुढचा प्रोजेक्ट जर आमच्या कंपनीला दिलात तर याच ऍप्लिकेशन प्रमाणे आम्ही तुमच्या बिझनेसची वेबसाईट आणि इतर ऍप्लिकेशन बिल्ड करू. तुमच्या कंपनीच्या मार्केटिंग पासून ते डेव्हलपमेंट पर्यंतची सगळी जबाबदारी आमची कंपनी घेईल. सर आपण 2 मिनिटं बोलूयात. शुअर. दीपक तुम्ही बसा, येतोच 2 मिनिट. घरातल्या गडबडींमुळं जमल तशी तयारी केली ती सेमिनारची. आता बघू काय होतंय. अरे दीपक, तुझ्या कामाचं मी तुला कधीच क्रेडिट देत नाही असं तुला वाटतंय ना, पण आज ज्या पद्धतीनं तू प्रेझेंटेशन दिलंय, आज जी इंटरनॅशनल डील तू कंपनीला क्रॅक करून दिलीस ना, त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. काय सर, म्हणजे त्यांचा रिप्लाय पॉझिटिव्ह आहे? अरे हो, मीच सरप्राईज आहे. गेले वर्षभर आपण या प्रोजेक्टच्या मागे प्रयत्न करतोय आणि तुझ्या एका सेमिनारमुळे ते कन्व्हिन्स झाले. थँक्यू सर. बरं एक सांग मला, आपल्याकडे एवढे सगळे ऍप तयार होतात, मग तू ॲग्रीमित्राचंच का त्यांना उदाहरण दिलंस? सर, ते क्लायंट जरी विदेशात काम करत असले ना, तरी ते यंग आणि भारतीय आहेत, आणि त्यात ते आपल्या महाराष्ट्रातील असल्यामुळे मला माहित होतं की आपलं ॲग्रीमित्र ऍप्लिकेशन बघून ते नक्की आपला विचार करतील. गुड थॉट. मी खुश आहे. आणि दीपक, हा प्रोजेक्ट तुलाच हँडल करायचा. म्हणजे तू आता टीम हँडल करणार आहेस दीपक. यू आर प्रमोटेड. कॉंग्रॅच्युलेशन्स. सर, थँक्यू सर. माझं काही चुकलं नाही या सगळ्यात. अरे बिलकुल नाही. या प्रोजेक्टची सगळी जबाबदारी आता तू सांभाळतोयस. खरंच थँक्यू सर. मी जीव ओतून काम करेन या प्रोजेक्टवर. आणि बापू, आपल्याला जमिनीचा काहीच अंदाज नाहीये, तर काही भाज्या लावून बघाव्या लागतील का? बरोबर आहे आपल्या, तू म्हणती तसं करून बघायला पाहिजे आपण. अक्षावरनं आपल्याला अंदाज येईलच की बापू. मी काय म्हणतो, घेवडा आणि हरभरा लावून टाकूया. हा बरोबर आहे तुमचं. तिथे अमोल कुठं आहे? आहे की रे का? अमोल, भांजे, ओ भांजे, बाहेर या पटकन. काय काय भांजे, भांजे. माझं प्रमोशन झालं. दिदे, आता मी अख्खी टीम एकटा हँडल करणार आहे. दिदे, अगं सकाळी जाताना अमोलनं मला एवढं पॉझिटिव्ह केलं ना की मी ही डील सहज क्रॅक केली. ते सगळं आहेच रे, पण तुझी रोजची तयारी, मेहनत ती पण महत्वाची आहे, विसरून चालणार नाही. अहो दाजी, मेहनत तर आहेच हो. अहो तुम्ही पेढे घ्या की. बापू, दिप्या, काय रे, तुला सगळं सांगावं लागतं बाबा. अरे, पेढ्यापेक्षा सुद्धा गोड असलेल्या व्यक्तीला आधी पेढा खाऊ घालावा दिप्या. जा काय लाजतोय, ये ग पुढे. मोना, ये पुढे. हो बापू, जा लाजू नको. तुमचं खूप खूप अभिनंदन. हो ना, तू आहेस म्हणून मी हे सगळं करू शकतो.
कुणीतरी खुश दिसतंय आज. तुम्ही बसून घ्या आणि पेडगावचा गेले थांबा. अरे मोना, अगं तुझा फोन काय एवढा वाजतोय? मुमा काय आहे ते बघ. हो. आई शपथ. अहो वंजप, हे सगळं कोणी केलंय? पण काय आहे तरी काय? अहो विनू बाबा, आज मी सकाळी जेवण बनवत होते ना, तो व्हिडिओ कोणीतरी पोस्ट केलाय आणि तो खूप व्हायरल झाला आणि खूप लाईक्स येतात. अरे वा. अगं मोना मोना मोना, अगं हा सगळा प्लॅन अमोलचा होता आणि त्याला मदत केली मी आणि रुपाली वहिनींनी. काय? रुपाली ताई, अर्जुन दादा आणि छोटे सरकार, थँक्यू. अहो मी खूप खुश झालीये. अमोल, कसं काय सुचतं तुला या ठिकाणी? मोठे बाबा, त्यासाठी ना विचार करावा लागतो. मला मुमाला स्टार बनायचं होतं ना, आता ती मोठी स्टार बनणार आहे. थँक्यू छोटे सरकार. ही फक्त सुरुवात आहे मोमा. तू उद्यापासून तुला जे ताकद आहे ते टाक. मग बघ माझी प्रेमच होती तू. हा. मोना, हे खरं आहे हा. खरंच तुला जे सोपं वाटतं ना, जे जमेल ते टाक. आणि एकदा का चॅनल ग्रो झालं ना की तू घराघरात पोहोचशील ग. खरंच. हो अंस. पप्पा, अरे आता फक्त मा बाबा आणि मोठे बाबा यांचीच इच्छा पूर्ण करायची राहिली आहे. प्लीज या इच्छा पूर्ण करायला माझी मदत कर ना. प्लीज देवा, प्लीज. अर्जुन, केवढी छान थंडी पडली आहे ना. ये इकडे. अप्पे, घरातले किती खुश होते ना आज. मला कधी कधी काय वाटतं माहिती का, आता आपल्या मनात आनंद असतो का नाही, तो आनंद आपल्या घरातला सगळा आनंद आहे ना, असं वातावरणात मिसळलाय आणि सगळंच आनंदी झालं असं वाटतंय. खरंच रे अर्जुन. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.